गावठी कट्टा बाळगणाऱ्या 2 गुन्हेगारांना पंढरपूर येथे अटक, 77,000चा मुद्देमाल जप्त। धुळे स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांच्या पथकाने गावठी कट्टा बाळगून फिरणाऱ्या 2 संशयित गुन्हेगारांना अटक करत मोठी कारवाई केली। पंढरपूर जिल्हा सोलापूर येथील उमरगाव येथील मलिक रियान हुसेन मुलाणी वय 26 व रितेश संतोष लोहार राहणार उमरगाव तालुका पंढरपूर या दोघांना पोलिसांनी साईकिशन हॉटेलजवळून ताब्यात घेतले। दिनांक 3 एप्रिल 2025 रोजी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की वरील दोघे गावठी कट्टा व जिवंत काडतुसे बाळगून फिरत आहेत। तातडीने कारवाई करत स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी पोहोचले व संशयितांना ताब्यात घेतले। त्यांची अंगझडती घेतली असता खालील मुद्देमाल मिळून आला। गावठी कट्टा, स्टील बॉडी, मॅगझिनसह अंदाजे किंमत 30,000 रुपये, 2 जिवंत काडतुसे प्रत्येकी 2,000 रुपये किंमतीची, वनप्लस मोबाईल एअरटेल सिमसह 25,000 रुपये, विवो मोबाईल एअरटेल सिमसह 20,000 रुपये, एकूण जप्त मुद्देमाल वजा 77,000 रुपये। सदर दोघांकडे शस्त्र परवाना नसल्याची खात्री झाल्याने त्यांच्यावर भारतीय शस्त्र अधिनियम अंतर्गत पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, प्रकाश पाटील, पवन गवळी, आरिफ पठाण, सचिन गोमसाळे, सुरेश भालेराव, देवेंद्र ठाकूर, मयूर पाटील यांच्या पथकाने केली। स्थानिक गुन्हे शाखा पोनी पवार आणि त्यांच्या टीमला अशी इन्फॉर्मेशन मिळाली होती की नगावबारीच्या पुढे 2 इसमे संशयितरित्या फिरत आहेत। त्यांच्याकडे एक कट्टा आहे। त्यांना दोघांना कॉर्डन केले असता त्यांच्याकडून आपण एक कट्टा आपण हस्तगत केलेला आहे। 2 जिवंत काडतूस आपण हस्तगत केलेले आहे। त्यांनी हे प्राइम ऑफिस इन्फॉर्मेशनमध्ये हे मध्य प्रदेशमध्ये त्यांनी हस्तगत केले होते। हे दोन्ही राहणारे सोलापूर येथील हे पंढरपूरचे राहणारे दोघे आहेत। आता त्यांनी तो कट्टा का हस्तगत केला आहे, का तिकडून आणला आहे याची माहिती आपण काढून पोलीस तपास करत आहोत। पण सध्या आपण 77,000 रुपयाचा एकूण मुद्देमाल त्यांच्याकडनं हस्तगत केला आहे। दोघांना अटक केलेली आहे।